नमस्कार शेतकरी मित्रांनो, हिरवी शेती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण वांग्याच्या प्लॉटवरती आलेलो आहोत. आज आपण वांग्यावरील व्हिडिओ आपण देत आहोत की ह्या शेतकऱ्यांनी वांग्याची लागवड अत्याधुनिक पद्धतीने केलेली आहे. त्याच्यामध्ये त्यानं पहिल्यांदा मल्चिंग वापरलेलं आहे. मल्चिंगच्या आतमध्ये ठिबक सिंचनचा लॅटरल्स आहेत आणि ह्या शेतकऱ्यानं बघा की हे लागवड हे आहे ते 10 फुटावरती त्यांनी एक ह्याची लागण केलेली आहे. तर आपण बघू शकता की रान किती स्वच्छ ठेवलेलं आहे आणि त्याच्यामुळं ह्या प्लॉटवरती आपण पाहिलं तर कीड वगैरे कोणती दिसत नाही. तर आता ह्यांनी जी लागणची केली की हे जे काही 10 फुटावरती जी सरी सोडलेली आहे आणि 10 फुटावरती सरी सोडून त्यांनी मल्चिंग आणि ठिबक सिंचन टाकून पहिल्यांदा सरी सोडताना त्याच्यामध्ये शेणखत आणि जो बेसल डोस असतो की वांग्याचा तर तो त्यांनी वापरून की हे मल्चिंग अंथरून घेतलेलं आहे आणि ह्याच्यावरती की होल मारून त्यांनी वांग्याची लागवड केलेली आहे. आपण बघू शकता वांगी किती छान आहेत, त्याच्यावरती कोणताही रोग दिसत नाही किंवा कीड कोणतीही दिसत नाही. आपण बघू शकतो की ह्याला बहार चांगला आलेला आहे आणि वांगीसुद्धा चांगली लागलेली आहेत. आपण बघू शकता ह्याच्यामध्ये वांगी ही जनरली पानाच्या आड दडलेली असतात, त्याच्यामुळं ती वरून आपल्याला दिसून येत नाहीत. मात्र ही बघू शकता की वांगी छान लागलेली आहेत आणि ह्याच्यावरती फुलकळीसुद्धा चांगली आहे. तर हा शेतकरी की जर कीड नसेल तरीसुद्धा ह्याच्यावरती कीड नाही आणि ह्याच्यावरती ह्या कीटक आणि रोगाचे त्यानं नियंत्रण चांगलं ठेवलेलं आहे आणि ह्याच्यापासून त्याला आता बाजारमध्ये वांगी जात आहेत आणि उत्पन्न चांगलं मिळतं आहे त्याला. आता वांग्याचा जर प्लॉट आपण केला तर वांग्याचं कसं राहतं की रोजच्या रोज त्याला बाजारपेठ अवेलेबल असते आणि शेतकऱ्याकडं रोज त्यातून त्याचं उत्पन्न चालू असतं. हे बघा, असं बघू शकता शेतकरी मित्रांनो, ही आतमध्ये वांगी खूप लागलेली आहेत. ही वरून आपल्याला काही दिसत नाहीत, मात्र ही बघू शकता आपण वांगी छान लागलेली आहेत. प्लॉट चांगला आहे. ह्या पद्धतीनं जर आपण शेतकरी मित्रांनी अत्याधुनिक पद्धतीनं जर ऊसाची वांग्याची जर लागवड केली तर वांग्यापासून आपल्याला लाखानं उत्पन्न मिळू शकतं, चांगलं उत्पन्न मिळू शकतं. ही बघू शकता आपण फुलं आहे आणि हा प्लॉट जवळजवळ 4 ते 5 महिने चालणार आहे अजून. आणि त्याच्यामुळं की आता पावसाळा आहे आणि पावसाळ्यामध्ये जर ही प्लॉट असाच चालू राहिला तर पावसाळ्यामध्ये भाज्या नसतात बाजारामध्ये आणि शेतकऱ्याला ह्यापासून उत्पन्न चांगलं मिळणार आहे. म्हणजे वर्षभरात तुम्ही कधीही जर वांग्याची जर लागण केली तर वर्षभरात कधीही वांगी येऊ शकतात. असा काय त्याला ह्या सीझनमध्येच केली पाहिजे असं वगैरे काय नाही आहे. वर्षभरात आपण कधीही लागण करू शकतो आणि वांग्यापासून आपण चांगलं उत्पन्न घेऊ शकतो. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, हा वांग्याचा प्लॉट कसा आहे, छान शेतकऱ्यांनी मेंटेन केलेला आहे आणि यातनं ह्याला रोजचं चांगलं उत्पन्न चालू आहे. बघू शकता शेतकरी मित्रांनो की असाच वेगवेगळ्या प्रयोगांती आपण सगळी पिकं जर अशी चांगल्या प्रकारे जर केली तर आपल्याला चांगला पैसा मिळून आपल्याला चांगलं उत्पन्न मिळू शकतं. तरी ह्या माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.